नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार फ्रेंड्स, आज आपण आलोय देवघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत आणि सौंदर्य प्रसाधनांपासून ते औषधांपर्यंत सगळीकडे अत्यंत मानाचं स्थान असणाऱ्या आणि तेवढंच उपयुक्त असणाऱ्या अशा हळदीच्या रानामध्ये। अर्थात त्याचं कारणही तितकंच खास आहे बरं का। धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा मार्गशीर्ष महिना, त्यातच बाहेरच्या वातावरणात असलेली मस्त कडाक्याची थंडी आणि हळदीला फुलं फुलण्याचा असा हा मौसम। हळदीला आलेली ही सुवासिक सुंदर नाजूक फुलं पाहताना मन आणि डोळे दोन्हीही अगदी प्रसन्न होऊन जातात। हळदीची फुले आपण कधी पाहिलीत का? हळदीची फुलं, या हळदीच्या फुलाला संस्कृतमध्ये हरिमा म्हणून ओळखले जाते। साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर उंची असलेले हे फूल दिसायला अतिशय सुंदर आणि नाजूक असते। खोडाच्या भागातून आलेल्या देठाला अनेक छोटे छोटे शंकूच्या आकाराचे हिरवे मांसल भाग आणि त्यामध्ये छोटी छोटी नाजूक पिवळसर फुलं आणि मग हळूहळू वरती पूर्णपणे फुलणारे पांढऱ्या रंगाचे मनमोहक फूल। वाव, किती छान ना। खरं तर हळदीला फुलं येणं म्हणजे हळदीच्या झाडाची पूर्ण शाखीय वाढ झाल्याचेही लक्षण आहे। हळदीच्या फुलांचे प्रकार। हळदीच्या कंदांच्या गुणधर्मानुसार पिवळी हळद, पांढरी हळद आणि काळी हळद असे साधारणपणे 3 प्रकार पडतात आणि त्यानुसार आपल्याला हळदीच्या फुलांमध्ये देखील विविधता बघायला आढळते। घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणाऱ्या आणि जास्त प्रमाणात कर्क्युमिन असणाऱ्या काळ्या हळदीचे फूल हे साधारणपणे जांभळट गुलाबीसर रंगात आढळते। खोडामधून निघणारा दांडा आणि त्यावरती शंकूच्या आकाराचे जे हिरवे मांसल भाग आहेत त्यामधून डोकावणारी ही फुलं आहेत ना, ती मात्र नाजूक पांढरट पिवळसर रंगाची असतात। तर सेन्सिटिव्ह स्किनसाठी अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक म्हणून अत्यंत फायदेशीर असणाऱ्या पांढऱ्या हळदीच्या फुलांचा रंग हा साधारणपणे आपल्या पिवळ्या हळदीसारखाच सफेद असतो। तर याच्या शंकूच्या हिरव्या मांसल भागातून निघणारी फुलं ही मात्र जांभळट पांढऱ्या रंगाची आढळून येतात। हळदीच्या जातींप्रमाणे देखील त्याच्या विविध प्रजाती आहेत आणि त्यामध्ये देखील मग फुलांची थोडीफार आपल्याला विविधता आढळून येते। त्यामुळे कधीकधी यांच्या दिसण्यावरून लिलीच्या फुलांबरोबर याची गल्लत होते आणि म्हणून काही ठिकाणी याला लपलेली लिली असंही म्हणतात। हळदीच्या फुलांचा मौसम। हळदीला फुले शाकीय वाढ पूर्ण झाल्यावर आणि कंद सुटायला सुरुवात झाल्यावर येतात। ही फुलं साधारणपणे लागवडीनंतर काही महिन्यांनी यायला सुरुवात होते, परंतु त्याची संख्या आणि वेळ ही प्रत्येक हळदीच्या जातीनुसार वेगवेगळी असते। सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट नंतर आपल्याला ही फुलं पाहावयास मिळतात। हळदीच्या फुलांचा उपयोग। हळदीप्रमाणेच हळदीच्या फुलांमध्येही कर्क्युमिनचं प्रमाण आढळून येतं, परंतु हे प्रमाण हळदीपेक्षा थोडं कमी असल्याने याचा वापर आपल्याला जास्त ठिकाणी केलेला आढळत नाही। तरी देखील काही आयुर्वेदिक औषधांमध्ये ह्या हळदीच्या फुलांचा वापर होतो आणि गंमत म्हणजे ही हळदीची फुलं आपण खाऊ शकतो, म्हणूनच त्याचा वापर सॅलडमध्ये विशेषतः केला जातो किंवा काही खास पदार्थांमध्ये गार्निशिंगसाठी देखील याचा वापर केला जातो। हळदीच्या फुलांचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व। भारतात आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये धार्मिकदृष्ट्या हळद फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। माता लक्ष्मीला प्रिय असे हे हळद फूल समृद्धीचे, आनंदाचे आणि चांगले भविष्य मिळण्याचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच विविध उत्सव तसेच धार्मिक विधींमध्ये याचा वापर आग्रहपूर्वक केला जातो। असंही म्हणतात की धार्मिक विधीनुसार हळदीचे फूल पूजा करून लाल वस्त्रांमध्ये गुंडाळून जर आपण आपल्या तिजोरीत ठेवले तर ते आपल्याला लाभदायक ठरते।
तर असे हे हळदीचे फूल तोडताना याच्या खोडाला ना इजा पोहोचण्याची शक्यता असते. काही वेळा ज्या ठिकाणून आपण फूल खोडतो तिथे बुरशी लागून हळद देखील खराब होऊ शकते. म्हणून शेतकरी शक्यतो ही फुलं झाडावरच सुकवून देतात. ज्या ठिकाणी हळदीच्या फुलांना विशेष मागणी असते तिथे अत्यंत काळजीपूर्वक या फुलांची तोडणी केली जाते. सो फ्रेंड्स, आवडली नाही हळदीची फुलं? मग तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणत्या प्रकारची हळदीची फुलं आहेत सांगा बरं. आणि हो, यापेक्षा अजून काही तुम्हाला नवीन माहिती असेल तर ती देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला आणि रमल खुनाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूच अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.